नव अंकुर रुजेला, नव पालवी फुटेला. नव अंकुर रुजेला, नव पालवी फुटेला. नव शब्दांची नवमालिका शब्द मानसी गुंफेला. नव अंकुर रुजेला, नव पालवी फुटेला. शब्द मानसी, शब्द मानसी, शब्द मानसी, शब्द मानसी. लोक हो नमस्कार. आत्ता या क्षणी शब्दमानसी ऐकणाऱ्या पाहणाऱ्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत. आज पाहूया सकल संत विठ्ठल रंग या मालिकेचा भाग 3. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भागवत धर्माची पताका गावागावात नेऊन पोचवणारे संत नामदेव हे वारकरी पंथाचे आद्य प्रचारक आहेत. त्यांच्या निस्सीम श्रद्धेनं आणि हळूवार सगुण उपासनेनं केवळ विठ्ठलालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. अशा या थोर संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 पंढरपुरात झाला. त्यांचे वडील दामाशेटी रेळेकर आणि आई गोणाई. हे कुटुंब मूळचं परभणी जिल्ह्यातल्या नरसी बामणी गावचं. नामदेवांच्या जन्मापूर्वीच काही वर्ष त्यांचे आईवडील पंढरपुरात राहायला आले. दामाशेटी विठ्ठल भक्त असल्यानं बालवयातच नामदेवांच्या मनावर विठ्ठल भक्तीचा संस्कार घडला. हातात टाळवीणा, मुखी विठ्ठल नामाचा गजर करत देवाच्या द्वारी नाचण्यात बाल नामदेवांना विलक्षण सुख वाटे. लहानपणी एकदा वडील गावाला गेलेले असताना आईनं नामदेवांना विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यासाठी पाठवलं. त्यावेळी नामदेवांनी आपल्या बालसुलभ हट्टानं प्रत्यक्ष पांडुरंगाला तो नैवेद्य ग्रहण करायला लावला. ही गोष्ट त्यांच्या आईवडिलांना समजली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. बाल नामदेवांच्या सांगण्यातली सत्यता पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी पाठवलं. त्यावेळी पांडुरंग तो नैवेद्य ग्रहण करत असताना नामदेवांच्या आईवडिलांनी त्यांच्या न कळत हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दामाशेटी आनंदाने गदगदून विठ्ठलाला म्हणाले, 12 वर्षे तुझं उपवासी मारिले, आजी जेवविले नामदेवे. नामदेवांच्या घरात भक्तीचं वातावरण असलं तरी घरातली मंडळी प्रापंचिक होती. वयाच्या 11व्या वर्षी नामदेवांचा विवाह गोविंद शेट्टी सदावर्ते यांची कन्या राजाई हिच्याशी झाला. विठ्ठल भक्त नामदेवांचं मात्र प्रपंचात लक्ष नव्हतं. 15 माणसांचं कुटुंब, घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. नामदेवांची आई गोणाई आणि पत्नी राजाई या दोघींनी नामदेवांना संसारात ओढण्याचे अनेक वार प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी नामदेवांची वेळोवेळी परखड हजेरीही घेतली आहे. नामदेवांचं चित्त संसारात रमलं नाही. शिवणटिपणाचा वडिलोपार्जित व्यवसाय त्यांनी कधीही केला नाही. सर्व लौकिक गोष्टींचा त्याग करून त्यांनी अलौकिकाची कास धरली. घरातून विरोध होत असतानाही नामदेवांची भक्ती अधिक उत्कट होत गेली. त्यांच्या या संघर्षमय स्थितीचं वर्णन करताना जनाबाई म्हणतात, जनांची निंदाणी, माशांची घुंगाणी, सोशी अंतःकरणी नामदेव, सोशी अंतःकरणी नामदेव. अशा प्रकारे घरीदारी चालणारी सर्व अवहेलना सहन करून नामदेवांनी भक्ती साधना चालू ठेवली. नामदेवांच्या वडिलांनाही आता नामदेवांनी संसाराची जबाबदारी उचलावी आणि आपला भार हलका करावा असं वाटे. तेव्हा ते नामदेवांना म्हणतात, बोले दामोसेटी नाम्या ऐकावी हे गोष्टी, पाहे संसाराची सोये हाटा बाजारासी जाय, कुटुंब चालवणे तुझं वृद्धपण आले मज. नामदेवांच्या वडिलांचं वय झाल्यानं
संसाराच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक होतं. नामदेव महाराज मात्र विठ्ठल भक्तीत अखंड रमलेले होते. नामदेवांच्या आईला गुणाईलाही नामदेवांचं हे वागणं योग्य वाटत नव्हतं. मुलानं जर व्यवसाय केला नाही तर घरादाराचं पोट कसं भरणार? संसाराला हातभार लावण्यासाठी सुईदोऱ्याचा धंदा मुलानं करायला हवा. तेव्हा गुणाई विठ्ठलालाच म्हणते, माझे बाळ तुझ्या दर्शनासी आले, ते त्वा भुलविले केशिराज. रात्रिंदिवस तुझ्या नामाचा रे छंदू, गोविंद गोविंद म्हणतसे. तान भूक विसरला, पैसाट पैझाला, नोळखे मजला काय करू, नोळखे मजला काय करू. विठ्ठलाला गोणाई विनवणी करतेय की माझा नामा मला परत दे, नाहीतर तुझ्या पायाजवळ मी आता माझा जीव देईन. घराच्या दारिद्र्याचं वर्णन ती रुक्मिणीजवळ करताना म्हणते, मोडके खोपट वारा येतो भरभराट, बहु होते कष्ट कोण सांगू. शेवटी नामदेवांना पण गोणाई बोल लावते. गोणाई म्हणे नाम्या, वचन माझे ऐका, पोटीचे बालक म्हणून सांगे. शिवण्या टिपण्या घातलेसे पाणी, न पाहसी परतोनी घराकडे. कैसी तुझी भक्तिया लौकिका वेगाळी, संसाराची होळी केली नाम्या, संसाराची होळी केली नाम्या. गोणाईची व्याकुळ अवस्था पाहून नामदेव तिला उपदेश करतात. काया वाचा मने ममत्व माझ्या ठाई, ते तू ठेवी पायी विठोबाचे, ते तू ठेवी पायी विठोबाचे. नामदेव महाराज आईला म्हणतात, त्याचे चरण तू धर. तू अंतःकरणापासून माझ्यावर जे प्रेम करतेस ते विठ्ठलाला अर्पण कर. तू विठ्ठलाला शरण जा. नामदेवांच्या आईप्रमाणेच भोग त्यांच्या पत्नीच्याही वाट्याला आले. त्या दोघींनी नामदेवांच्या भक्तीला दूषणं दिली. नामदेव घरासाठी काहीच करत नाहीत. तेव्हा राजाई म्हणते, लावून लंगोटी झाले ती गोसावी, आमची उठा ठेवी कोण करी, आमुची कणवन वाटे काही, विनविते राजाई नामदेवा, विनविते राजाई नामदेवा. संसारातील व्यापतापांनी दारिद्र्यांनी कंटाळलेली राजाई 2 मुलांना घेऊन चंद्रभागेत उडी मारते. तेव्हा विठ्ठलाने या सर्वांना वाचवलं अशी कथा सांगितली जाते. राजाई रुक्मिणीकडेच पांडुरंगाची तक्रार करते. आहो रखुमाबाई विठोबासी सांगा, भ्रतारासी कागा वेडे केले, शिकवाहू रखुमाई आपुली कांता, का आम्हा अनाथा कष्टवितो. विठ्ठलाने केशव शेट्टी वाण्याचं रूप घेऊन नामदेवांच्या घरी भरपूर द्रव्य आणि वस्तू पुरवल्या. तेव्हा नामदेवांनी त्या सगळ्या गोष्टी पंढरपुरात वाटून टाकल्या. या गोष्टीचा सुरुवातीला राजाईला खूप राग आला,
पण त्याच वेळी आपल्या नवऱ्याची खरी योग्यताही तिला कळली. प्रत्यक्ष पांडुरंगच आपल्याला मदत करतो याची तिला जाणीव झाली. तेव्हापासून राजाईच्या वागणुकीत परिवर्तन झालं. लौकिक सुखाच्या मागे धावताना आपण अलौकिक हरवून बसलो. आपल्याला पांडुरंग प्रत्यक्ष दिसला, पण आपण त्याला ओळखू शकलो नाही याचं दुःख होऊन ती नामदेवांना म्हणते, मी तव अज्ञान न कळे तुमचा महिमा, अपराध क्षमा करा माझा. नामदेवांची पत्नी असल्याचा अभिमानही तिच्या अभंगातून समजतो. आता ये संसारी मीच धन्य जगी, जे तुम्हा अर्धांगी विनटले. राजाईच्या आचरणात विलक्षण बदल घडून आला. नामदेवांचं मोठेपण तिला उमगलं. ती कृतकृत्य झाली आणि तिच्या मनातले सगळे विकल्प दूर होऊन तिचं मन शुद्ध झालं. संत नामदेवांच्या परिवारातल्या सगळ्यांनीच अभंगरचना केल्यात. ही गोष्ट अलौकिक आहे. या सगळ्यांचंच प्रेरणास्थान संत नामदेव आहेत. संत नामदेवांचं काव्य आणि कार्य त्यांच्या पुढील पिढीत विकसित झालेलं दिसतं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. या पंक्तींप्रमाणे ज्ञानदीपाने विश्व उजळून टाकण्याची संत नामदेवांची प्रतिज्ञा घरापासूनच सुरू झालेली दिसते. नामदेवांच्या कार्यात त्यांचा परिवारसुद्धा सहभागी झाला. त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांच्याच उत्कृष्ट अभंगरचना भक्तीपर आहेत. विठ्ठल त्यांच्या परिवारातलाच सदस्य झालाय. या सगळ्यांचं नातं भावनेच्या ओलाव्यानं भरलेलं आहे. या सगळ्यांच्याच अभंगरचनांमधून त्यांचा विठ्ठलाबरोबर कधी लटका संघर्ष, वाद, जिव्हाळा, आपुलकी, कळवळा, व्यथा, व्याकुळता अशा अनेक भावभावनांचे आविष्कार दिसतात. त्यातून उभं राहतं नामदेवांचं अनवट व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वाचे आणखीही काही पैलू जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत आज तुमचा निरोप घेते. नमस्कार.